सपकाळांवरून पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने। हर्षवर्धन सपकाळांविरोधात भाजपचं आंदोलन तर सपकाळांच्या समर्थनार्थ काँग्रेसचं आंदोलन। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी टिपू सुलतानची तुलना शिवरायांसोबत केल्यानंतर राज्यभरात कल्लोळ। नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरात सपकाळांविरोधात भाजपचं आंदोलन। भाजप कार्यकर्त्यांकडून सपकाळांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल। पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। टिपू सुलतानची शिवरायांसोबत तुलना करणं भोवलं। टिपू सुलतानची तुलना शिवरायांशी करणाऱ्या सपकाळांनी माफी मागावी, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। तर टिपू सुलतानला मानणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट कसं खेळता, राऊतांचा फडणवीसांना सवाल। टिपू सुलतानच्या समर्थनावर राऊतांची चुप्पी म्हणजे काँग्रेसची उघड गुलामगिरी। भाजपच्या नवनाथ बन यांची राऊतांवर टीका, तर हे हिंदुत्व नाही ही तर चाटुगिरी म्हणत सनसनाटी टोला। उत्तम कार्यकर्ते घडवण्यासाठी भाजपचा आगळा वेगळा प्रयोग। भाजप सक्ती न देणार, कार्यकर्त्यांना शिस्तीचे धडे। पक्षातील प्रत्येकाला घ्यावं लागणार प्रशिक्षण। भाजपचे महाराष्ट्र प्रभारी शिवप्रकाश यांच्यावर जबाबदारी। राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार नागपुरात आणणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। राजे मुधोजी भोसले यांच्या मागणीनंतर फडणवीसांचं आश्वासन। अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये दूध भेसळीचा भांडाफोड। 1200 लिटर घातक लिक्विडसह पावडर जप्त। सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणारे 3 जण ताब्यात। एटीएसची राज्यभरामध्ये मोठी कारवाई। यवतमाळच्या पुसद आणि उमरखेडमध्ये 14 ठिकाणी छापेमारी, तर अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी एटीएसचे छापे। दहशतवादी संघटनांमध्ये तरुणांना ओढण्याचा प्रयत्न आढळल्यानं कारवाई। मुंबईमध्ये प्रदूषणाचा विळखा आणखी घट्ट। शहरातील तब्बल 24 ठिकाणचा हवा गुणवत्ता निर्देशांक 200च्या पार। देशभरातील प्रदूषित शहरांमध्ये मुंबई दुसऱ्या स्थानी। सोलापूर ते गोवा विमानसेवा आजपासून 3 दिवस राहणार बंद। तांत्रिक कारणांमुळे सोलापूर मुंबई विमानसेवा रद्द। विमानसेवा रद्द झाल्यानं प्रवाशांची अडचण। हिंगोलीच्या कंधार तालुक्यामध्ये पाणी टंचाईचे चटके। सिरसम बुद्रुकमध्ये पाणी टंचाईची झळ। जलजीवन मिशन योजनेचं काम अपूर्ण राहिल्यानं गावकऱ्यांवर पाणी विकत आणून तहान भागवण्याची वेळ। आयफोन हवा या हट्टासाठी 10वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या। बेळगावच्या निपाणी जवळील सिद्धनाळमधील घटना। घरात कोणी नसताना गळफास घेत संपवलं जीवन। 2 वर्गमित्रांच्या आत्महत्येनं बुलढाणा हादरलं। 8वी मध्ये शिकणाऱ्या 2 वर्गमित्रांनी 2 दिवसांच्या अंतरानं संपवलं जीवन। राहत्या घरात घेतला गळफास। आत्महत्येचं कारण स्पष्ट, पालकांमध्ये अस्वस्थता। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील नागापुरात बिबट्या जेरबंद। माणिकडोह बिबट निवारण केंद्रात बिबट्याची रवानगी। राज्यासह देशभरामध्ये आज महाशिवरात्रीचा उत्साह। राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त जय्यत तयारी। मध्यरात्रीपासूनच महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। आज T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला। कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार हाय व्होल्टेज सामना। क्रिकेट प्रेमींची उत्सुकता पोहोचली शिगेला।